युनिट ट्रस्ट मध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी नोकरी केली बरं का. त्यानंतर ऑफिसमध्ये अकाउंटंट लेथ मशीनवरती काही भन्नाट आहे ना. पण पुढचं बघा, घरोघरी फिरून व्हॅक्युम क्लीनर आणि आग विझवायची सीज फायर उपकरणं सुद्धा त्यांनी विकली. हे जे आहे ना, हे मला फार महत्वाचं वाटतं. शेवटचं, आग विझवायची सीज फायर उपकरणं तुम्ही विकलीत. इथे तुमचं कविमन मला दिसतं. तुम्ही आग लावली नाही. तर मला असं वाटलं की हो 2-1 वर्ष इथे कुठेतरी असं छान नोकरी केली आपण आणि हे केलं की आपल्याला थोडे पैसे येतील. ते पैसे आपण एकत्र करून मग मुंबईला किंवा दिल्लीला जाऊ, जिथे कुठे जायचं. तर तुम्ही बॅचमेटचा उल्लेख केला. म्हणजे पियुष जे तुम्हाला सिनियर होते, पण त्यांना वर्गामध्ये त्यांचे क्लासमेट जे होते त्याच्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी होता. नवाजुद्दीन, गीतांजली कुलकर्णी आपली, ती माझी बॅचमेट. अच्छा, ते सगळे तुमचे बॅचमेट होते. आणि मी मगाशी मुळात एवढ्यासाठी म्हटलं, म्हणजे तुम्हाला माहितीसाठी म्हणून सांगतो, त्यांनी लेखातच तसा उल्लेख केला होता लोकसत्ताच्या. तिथपर्यंतचा म्हणजे NSD पर्यंतचा जो प्रवास आहे, NSD ला ते आले त्याच्या आधीचा जो प्रवास आहे ना, तो फार गमतीशीर आहे. म्हणजे तो मला महत्वाचा वाटतो, म्हणून मी खरं तर हा मुद्दा विचारला होता. त्यात ते असं म्हणतात, घरातून सांगितलं की नाटकाच्या छंदाला पाठिंबा आहे ना, यशातला भाग नाही, पण आधी नोकरी धंद्याचं बघ, नाटक नंतर पार्ट टाइम करायला हरकत नाही. मग त्यावेळेला स्वानंदजींनी काय केलं तर ते युनिट ट्रस्ट मध्ये तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी नोकरी केली बरं का. त्यानंतर ऑफिसमध्ये अकाउंटंट लेथ मशीनवरती काही भन्नाट आहे ना. पण पुढचं बघा, लेथ मशीनवरती काम शिकून ते काही काळ ते सुद्धा त्यांनी केलं. घरोघरी फिरून व्हॅक्युम क्लीनर आणि आग विझवायची सीज फायर उपकरणं सुद्धा त्यांनी विकली. आता हे जे आहे ना, हे मला फार महत्वाचं वाटतं. शेवटचं, आग विझवायची सीज फायर उपकरणं तुम्ही विकलीत. इथे तुमचं कविमन मला दिसतं. तुम्ही आग लावली नाही, तुम्ही विझवायचं काम केलं. कविमन दिसतं. त्यावेळेला कवितेशी काहीही संबंध नव्हता माझा. आणि मला फक्त कसंही करून ते काय झालं की मला असं वाटलं, म्हणजे आम्ही इंदोरमधनं आल्यामुळे ते खूप वेगळं अपब्रिंगिंग होतं त्यावेळेला. काही दिल्ली आणि मुंबई खूप असं दूर कुठेतरी वरचं वाटायचं. एखादा माणूस गेलेला आहे, चंदू पारखी इंदोरहून मुंबईला आलेला आहे, आणि आम्ही त्याचा संघर्षाचा काळही बघितला. मग त्याला काम मिळायला लागलं, मग नाटकात कामं करायला लागला. तर अशा वेळेला तुम्ही कसं निघायचं, तर त्याकडे मला कोणीतरी सांगितलं की तुला NSD ला जर का जायचं असेल तर तिकडे काही खूप हे नाही, तर तू पैसे गोळा केले पाहिजे. बर. तर मला असं वाटलं की हो 2-1 वर्ष इथे कुठेतरी असं छान नोकरी केली आपण आणि हे केलं की आपल्याला थोडे पैसे येतील. ते पैसे आपण एकत्र करून मग मुंबईला किंवा दिल्लीला जाऊ, जिथे कुठे जायचं. तर त्या अट्टहासात मी ही सगळी कामं केली होती. करता करता मला एक आणि खूप जोरात मला सगळे ॲफर्मेशन्स अशी यायला लागली की हे माझं काम नाही, विकता मला येत नाही, मला हे करता येत नाही. लेथ मशीनवरती म्हणजे कुठेही मी काम करू तर आता आपण असं नॅरो डाऊन करत जातो ना सगळ्या गोष्टींना. तसं माझं नॅरो डाऊन होत गेलं की अरे बाबा, बरं मी अकॅडमिकली खूप चांगला नव्हतो, ती मी एक बाजू आपोआपच बंद केली होती. तर त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की अरे याचं काहीतरी भलं व्हावं, काहीतरी करावं. आणि मी करता मग मला लक्षात आलं की नाही, आपण करू एकच गोष्ट चांगली शकतो आणि तेच आपल्याला आवड आहे आणि तेच आपल्याला करायला पाहिजे, आणि ते म्हणजे नाटक. सिनेमाही मला माहित नव्हतं मी करीन का नाही करणार. मग आणि त्यासाठी शिकाय करता म्हणून NSD, आणि मग मी NSD गेलो आणि तिकडून माझं सगळंच पालटलं.